जर राजकारणात आले तर बाकीच्या राजकारण्यांसारखं पण होईल. मराठाचा जो मुद्दा आहे तो पुढं काही वाढणार नाही. त्यासाठी खरंच त्यांना विनंती की तुम्ही प्लीज राजकारणात येऊ नका. आतापर्यंत त्यांना तर आम्ही सभेमध्येच पाहिलं आहे, बट आज त्यांना इथं पाहून खरंच खूप आनंद होतो आहे की एक आमचा जो मराठी योद्धा आहे तो आमच्यासाठी लढतो आहे. आमच्याकरता म्हणजे आमच्या आरक्षणाकरता, लेकरांच्या शिक्षणाकरता लढत आहे. तर त्यांचं खरंच खूप सारं कौतुक आहे. त्याकरता साहेबांचे खरंच मनापासून आभार. राजकारणात जर आले तर आतापर्यंत जेवढेही आम्ही पाहिलेले आहेत ना, राजकारणात येऊन त्यांनी प्रत्येकाने स्वतःसाठीच काही ना काहीतरी केलं आहे. पण आता पहिला नेता आमच्यासाठी तर आम्ही नेत्यापेक्षा आम्ही कमी समजणार नाही की जे एक आमच्या मराठा हक्कासाठी लढतायत. तर त्याकरता त्यांना खरंच विनंती करते की साहेब तुम्ही प्लीज राजकारणात येऊ नका. जर राजकारणात आले तर बाकीच्या राजकारण्यांसारखं पण होईल. मराठाचा जो मुद्दा आहे तो पुढं काही वाढणार नाही. त्यासाठी खरंच त्यांना विनंती की तुम्ही प्लीज राजकारणात येऊ नका. मी आर्मी भरतीला जाईन, पोलीस भरतीला जाईन, एकच बोलता एसटीची जागा, याची जागा, त्याची जागा. अरे मराठ्याची जागा कुठे आहे हे सांगा ना तुम्ही. करण्याची एक गायडन्स दिली आम्हाला. आमच्या आईबापांना प्रत्येक गोष्टीला फीस भरायला लागते. आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण पाहिजे, आम्हाला दुसऱ्यांचं नको. सरकार एकीकडे खूप बोलतात तुम्ही समान कायदा समान नियम, कुठलाच समान कायदा तुम्ही निभवत नाही. कुठे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. मंडळी, आज मनोज जरांगे पाटील हे बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे आणि इथे एका तरुणीने हात जोडून मनोज जरांगे पाटलांना विनंती केली. बघूयात काय म्हणत आहे ही तरुणी. सौजन्य आहे मुंबई तक या चॅनलच्या माध्यमातून हा व्हिडिओ आपण घेतोय. तर मंडळी, या तरुणीचं आपण बोलणं ऐकलेलं आहे. तिने हात जोडून मनोज जरांगे पाटील यांना विनंती केलेली आहे की तुम्ही राजकारणामध्ये येऊ नका. आपण हा व्हिडिओ पाहिलेला आहे. सौजन्य आहे मुंबई तक. राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ यांच्या जन्मभूमीत आज मनोज जरांगे पाटील यांच्या सभा होतात. विदर्भाच्या दौऱ्यावरती मनोज जरांगे पाटील हे आज आल्याचं आपण पाहायला मिळालेलं आहे. मा जिजाऊंच्या जन्मभूमीत कमेंट्स या पत्रकारांच्या समोर व्यक्त केलेल्या आहेत. तर मंडळी, खामगाव येथील ही दृश्य आपण पाहिलेली आहेत. मनोज जरांगे पाटील हे खामगाव जिल्ह्यातील शेगाव श्री संत गजानन महाराज यांच्या मंदिराच्या स्थळी देखील आज गेलेले आहेत आणि त्याचबरोबर त्यांचा दौरा आता शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांच्या चरणस्पर्शाने आज सुरू झालेला आहे. ही दृश्य आपण गजानन महाराज मंदिर या शेगाव या ठिकाणची दृश्य पाहत आहोत. आणखी देखील असंख्य घडामोडी आज या सगळ्या गोष्टींमध्ये घडलेल्या आहे, घडणार आहे. काल देखील घडामोडी घडलेल्या आहेत, त्याचा थोडक्यात आढावा देखील आपण घेऊ. आज मनोज जरांगे पाटील यांची सभा पार पडणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी चौथ्या दौऱ्याला सुरुवात केलेली आहे आणि त्यांचा टप्पा हा चौथा आहे. दौऱ्याचा हा चौथा टप्पा आहे. या दरम्यान त्यांनी जालना या ठिकाणी अतिशय भव्य विराट अशी पहिली सभा पार पडली आणि या सभेमध्ये त्यांनी खूप मोठे गौप्यस्फोट केले. या गौप्यस्फोटामध्ये त्यांनी जे मागे आपल्याला सांगितलं होतं की मी नावं जाहीर करणार आहे, तशा पद्धतीची नावं त्यांनी या जालन्याच्या सभेमधनं जाहीर केली. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं नाव होतं नारायण कुचे यांचं. नारायण कुचे यांच्यावरती ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटील यांनी हल्लाबोल चढवलेला होता, त्यानंतर नारायण कुचे आणि त्यांचे नेते रावसाहेब दानवे तसेच रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव संतोष दानवे यांच्यावर देखील त्यांनी हल्लाबोल चढवलेला होता. कारण रावसाहेब दानवे आणि संतोष दानवे तसेच नारायण कुचे या सगळ्यांचा मतदारसंघ हा जालना जिल्ह्यामध्ये येतो आणि जालना जिल्ह्यामध्ये हा मतदारसंघ येत असल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या होम ग्राउंडमधून या तीनही नेत्यांवरती आपला निशाणा साधलेला आहे. मंडळी, काही दिवसांपूर्वी भोकरदन या ठिकाणी झालेल्या हिंसाचार प्रकरणी, मारहाण प्रकरणी आणि मराठा आंदोलकांचे बोर्ड फाडल्याप्रकरणी जो गदारोळ संपूर्ण महाराष्ट्रभर पाहायला मिळालेला होता, त्यानंतर या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी या राजकारण्यांवरती निशाणा साधलेला आहे. तर मंडळी, या राजकारण्यांवरती निशाणा साधलाय का? तर नाही. आणखी देखील असंख्य राजकारण्यांवरती मनोज जरांगे पाटील यांनी निशाणा साधलेला आहे. त्यातले महत्त्वाचे राजकारणी म्हणजेच परळी या मतदारसंघातून निवडून येणारे आणि राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर देखील मनोज जरांगे पाटील यांनी आपला निशाणा साधलेला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांना एक
आव्हानच या ठिकाणाहून दिलेलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांनी बीड शहरामध्ये जे जाळपोळीच्या घटना झाल्या आणि ज्या जाळपोळीच्या घटनांच्या विरोधात ज्या मराठा आंदोलक बांधवांना शासनाने प्रशासनाने अरेस्ट केलेलं आहे, अटक केलेलं आहे, ती अटक त्यांनी करू नये असं यावेळेस त्यांनी आवर्जून सांगितलं. शिवाय त्यांनी ज्या वेळेस उपोषण सोडवण्यासाठी ही सर्व मंडळी अंतरवाली सराटी या ठिकाणी आलेली असताना या सर्व मंडळींनी तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपल्याला सांगितलेलं होतं की कुठल्याही पद्धतीचे गुन्हे आपण दाखल करणार नाही आहोत, तर मग हे गुन्हे तुम्ही दाखल का केले, अशा पद्धतीचा घणाघात यावेळेस त्यांनी इथून उपस्थित केला. त्याचबरोबर तुम्ही MCR PCR प्रकरणात हस्तक्षेप केला असा गंभीर आरोप त्यांनी नारायण कुचे आणि धनंजय मुंडे या दोनही राजकारण्यांवरती जालना येथे झालेल्या या सभेतून मांडलेला आहे, आरोप केलेला आहे. त्याचबरोबर प्रकाश सोळंके यांच्यावरती देखील मनोज जरांगे पाटील यांनी जालना या सभेतून हल्लाबोल चढवल्याचं आपण पाहिलेलं आहे. तर मंडळी, नुकतंच काल त्यांचा खानदेश दौरा पूर्ण झाला आणि खानदेश दौऱ्यावर असताना त्यांनी खानदेशातील मंत्री आणि जे संकटमोचक म्हणून प्रसिद्ध आहेत असे गिरीश महाजन यांच्यावर देखील मनोज जरांगे पाटील यांनी काल दिवसभरात आणि परवा हल्लाबोल चढवलेला आहे. गिरीश महाजन हे आपल्या अंतरवाली सराटी येथील उपोषणस्थळी येऊन त्यांनी आपल्यासोबत चर्चा केली होती. त्यांनी असं देखील सांगितलेलं होतं की गुन्हे मागे घेण्यात येतील, शिवाय मराठा आरक्षण हे सरसकट मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार आग्रही असल्याचं त्यांनी त्यावेळेस अंतरवाली सराटी या ठिकाणी उपोषण ज्या स्थळी सुरू होतं त्या स्थळी येऊन सांगितलेलं होतं. परंतु आता गिरीश महाजन यांनी घुमजाव केलेला आहे. ते म्हणत आहेत की मराठा समाजाला सरसकट आरक्षण देणं हे शक्य नाही आणि याच वक्तव्यावरून आता मनोज जरांगे पाटील यांनी गिरीश महाजन यांना चांगला टोला लगावलेला आहे. तुम्ही जर का सरसकट मराठा आरक्षण देता येणं शक्य नाही म्हणता, तर त्यावेळेस तुम्ही अंतरवाली सराटी या ठिकाणी उपोषणस्थळी येऊन आम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी तुम्ही का केल्या, मग आता तुम्ही अशा पद्धतीनं घुमजाव का करत आहेत आणि यामध्ये कुणाचा हात आहे. तर अशा पद्धतीनं अप्रत्यक्षरित्या त्यांनी राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती हा टोला हाणलेला आहे. देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरून तुम्ही हे सगळं करत आहात का, असा त्या मागचा मतीत अर्थ त्यांनी यावेळेस काढलेला आहे. तर मंडळी, या सगळ्या गोष्टींमध्ये आता ज्या पद्धतीनं गुन्हे दाखल होत आहेत किंवा जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्या गुन्ह्यांवरतून आता मनोज जरांगे पाटील हे आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे आणि त्यांच्या सभांना होणारी प्रचंड गर्दी हा त्यांचा आत्मविश्वास वाढवणारी गर्दी आहे. तत्पूर्वी ते आज अंतरवाली सराटी या ठिकाणाहून 4थ्या टप्प्याच्या दौऱ्याला त्यांनी सुरुवात ही 1 तारखेपासून केलेली आहे. आज 5 डिसेंबर आहे आणि 5 डिसेंबर रोजी ते आता राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊंच्या जन्मभूमीत त्यांच्या सभा आणि त्यांचे दौरे हे आयोजित आहेत आणि त्या ठिकाणी आज मनोज जरांगे पाटील आज उद्या आणि परवा अशा ठिकाणी ते दौरे करणार आहेत. त्या ठिकाणी प्रचंड बहुसंख्य समाज जमा होणार आहे, त्यांच्या सभा होणार आहेत. त्याचबरोबर पुढील काही नियोजित कार्यक्रम देखील त्यांचे ठरलेले आहेत. त्यामध्ये ते नांदेड, लातूर, बीड अशा मार्गे पुन्हा एकदा अंतरवाली सराटी या ठिकाणी येणार आहेत. पण मंडळी, आज आपण जो व्हिडिओ पाहिलेला आहे तो व्हिडिओ एका तरुणीचा आहे. राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ यांच्या जन्मभूमीत म्हणजेच बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव या ठिकाणचा हा व्हिडिओ आपण पाहिलेला आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून ती तरुणी मनोज जरांगे पाटील यांना पुढील काळात मनोज जरांगे पाटील यांनी राजकारणात प्रवेश करावा का असा प्रश्न ज्यावेळेस पत्रकार बांधवांनी या तरुणीला विचारलेला होता, त्या प्रश्नावरती उत्तर देत असताना तिने आपलं परखड मत या बाईटमध्ये आपलं मांडलेलं आहे. तिने हात जोडून विनंती केलेली आहे की
मनोज जरांगे पाटील यांनी या सगळ्या राजकारणी मंडळींच्या नादी लागू नये, राजकारणामध्ये त्यांनी येऊ नये. कारण राजकारणामध्ये त्यांनी जर प्रवेश केला तर निश्चितच आंदोलनाला धार राहणार नाही, आंदोलन हे संपलं जाईल. आणि म्हणून त्यांनी या पद्धतीच्या तर मंडळी अशा पद्धतीने हा सगळा प्रकार आणि हा सगळा दौरा आता मनोज जरांगे पाटील यांचा खामगाव बुलढाणा राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ यांच्या जन्मभूमीत सुरू आहे आणि पुढील दौरा देखील त्यांचा अविरत सुरू राहणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर शेअर जरूर करा. धन्यवाद.